हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एकादशी निमित्त उपवासाचे आप्पे. एकदम खुसखुशीत असे आप्पे बघणार आहोत आपण. सर्वांनी रेसिपी नक्की पूर्ण बघा आणि ट्राय करा. त्यासाठी आपल्याला आज लागणार आहे भगर, अर्धा वाटी भगर, अर्धी वाटी साबुदाणा आणि शेंगदाणे आणि मिरचीचा कूट. जरासा ठोसर काढून घेतलेला आहे, खूप बारीक नाही केलेला आहे. आता आपण साबुदाणा आणि भगर ही भाजून घेणार आहोत. खूप नाही भाजायची, फक्त 2 ते 3 मिनिटं भाजायची आहे, जेणेकरून आपले आप्पे हे अगदी खुसखुशीत बनतील. जेव्हा आपण साबुदाणा आणि भगर भाजून घेतो ना, तेव्हा साबुदाणा हा फुलला जातो, खूप फुगतो आणि मग आप्पे हे खुसखुशीत होतात. चला तर मग आता साबुदाणा एकदा भाजून घेऊयात. थोडासा तडतडला पाहिजे फक्त. एखादा 2 मिनिट फक्त साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. चला तर मग आपला साबुदाणा आता भाजून झालेला आहे. आता भगर भाजून घेऊया. भगरही फक्त लो फ्लेमवर फक्त एखादा 2 मिनिट भाजून घ्यायचे आहे. खूप लालसर नाही करायची. बघा, आपली भगरही भाजून झालेली आहे. आता आपण हे दोन्हीही मिक्सरमधून काढणार आहोत. बघा, मस्त असं कलर थोडासा चेंज झालाय. आता हे मिक्सरच्या भांड्यामधून आपण काढून घेऊया. बघा, अशा प्रकारे आपण मिक्सरच्या भांड्यामधून हे काढून घेतलेलं आहे. अशा रव्याप्रमाणे ठेवायचं आहे. खूप बारीक पीठ नाही करायचं आणि खूप ठोसरही नाही ठेवायचं. आता याच्यामध्ये घालूया 1 वाटी दही. दही घातलं 1 वाटी. चवीपुरतं मीठ. आणि मिरचीचा ठेचा घातलाय आणि शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे आणि थोडासा मिरचीचा कूट आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात पाणीही घालायचं आहे. जरासं पाणी घालूया. बघा, घट्ट पातळ बघून मिश्रण पाणी घालायचं आहे. खूप पातळही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही ठेवायचं. अशा प्रकारे बघा, असं मस्त आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता घालणार आहोत त्याच्यावर चिमूटभर सोडा. तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही इनोही वापरू शकता. सोड्याने मस्त असं फुललं जाईल ते. बघा, आता आपण हे मिश्रण 5 ते 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया, जेणेकरून मस्त फुललं जाईल ते. बघा, आपलं मस्त 5 एक 10 मिनिटं झालेली आहेत. आता आप्पे टाकूया. त्यामध्ये घालायचं आहे तेल. आप्याच्या भांड्यात मस्त सर्व बाजूनी तेल घालून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये पीठ टाकून घेऊया. मस्त असं सर्व याच्यात भरून घ्यायचं आहे.
बघा, एक साईडने आपण त्याला थोडंसं आता कव्हर करूया, जेणेकरून आपले मस्त भाजून निघतील. बघा, अजून पूर्णपैकी तयार झालेला नाही. एक साईड आधी पूर्णपणे भाजून घ्यायची आहे. बघा, आता मस्त भाजून झालेली आहे. आता दुसरी साईड भाजून घेऊया आप्याची. तेल कमी वाटल्यास आपल्याला त्या आप्पे पात्रामध्ये थोडंसं आणखी तेल ॲड करायचं आहे. बघा, आपले सर्व आप्पे मस्तपैकी भाजून झालेले आहेत. आता दुसरे हे आप्पे असेच तयार करून घ्यायचे आहेत आपल्या. मस्त. बघा, 5-1 मिनटं आपल्याला कव्हर करायचं आहे, जेणेकरून ते छान फुललेही जातात आणि त्यामध्ये शिजलेही जातात. बघा, एकदम जबरदस्त असे आपले आप्पे सर्व रेडी आहेत. सगळ्यांनी नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघा, सबस्क्राईब करा. थँक्यू.